नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजा ही चॉकलेटची पावडर म्हणून जायफळची पावडर ही दुधामध्ये मिक्स करून पेती। तर तिला थोडेसे गरगरल्यासारखे होते आणि ती विचार करते की ही जी काही पावडर मी दुधात मिक्स करून घेतली तिची चव तर चॉकलेटसारखी लागत नव्हती, पण जाऊन दे, चॉकलेटचीच पावडर असेल असा विचार करत असताना अचानक दरवाजाची बेल वाजते। गुंजा विचार करते की आता यावेळी कोण आले असेल, घरचे तर इतक्या लवकर येणार नाही, म्हणून गुंजा आपल्या हातामध्ये लाटणं घेते आणि ती दरवाजा उघडते। तर एक व्यक्ती पार्सल घेऊन आलेला असतो म्हणून तो OTP मागतो। तर गुंजा म्हणते की काय आता कुणाची ओटी भरायची तुला? तर तो माणूस म्हणतो की अहो तसे नाही मॅडम, OTP द्या। तर गुंजा म्हणते की काय रे, तुम्हाला मॅडम म्हटला म्हणून गुंजा खुश होते। तर गुंजा त्याला गुड बॉय म्हणते। तर तो माणूस म्हणतो की ह्या कागदावर सही करा। तर गुंजा म्हणते की काय रे, मी तुला गुड बॉय म्हटले तर तू लगेच बॅड बॉय सारखं वागायला लागला, मी सही वगैरे काही करणार नाही। तर लगेच तो माणूस म्हणतो की थांबा, घरी कोणीच नाही का? म्हणून तो बॅगमधून काहीतरी काढायला लागतो। गुंजा घाबरते आणि गुंजा आता तू मेलीस, कारण आता याने जर बंदूक काढली बॅगमधून तर आता तो नक्की गोळी घालणार, घरात कोणी सुद्धा नाही, त्याचा तो फायदा घेणार। तर तो माणूस पार्सल काढत असतो तेवढ्यात गुंजा त्याच्या डोक्यामध्ये लाटणं हाणते आणि तो बापरे आई ग असे करून खाली पडतो। तर गुंजा लगेच दरवाजा लावून घेते आणि आता हो खरंच वाचले देवी आई मी आज, नाहीतर चोर तर दरवाजापाशी आलाच होता। तेव्हा तो माणूस घाईने तेथून पळ काढतो। त्यानंतर इकडे जे काही कबीर, माया, मधू हे सर्व मायाच्या घरी आलेले असतात आणि सर्वांचा चहा घेतल्यानंतर मधू म्हणते की दादा वहिनी तुम्ही नक्की या पूजेसाठी, म्हणून जायला निघतात। मृणई म्हणते की अगं आत्या आम्ही येणार नाही असे कसले, आम्ही नक्की येणार। तर माया म्हणते की काय हो, सतत कसले असे पूजा घालत असतात आणि कबीर डोंगरवाडीवरून आला म्हणून काय झाले, त्यात लगेच कसली पूजा ही, सारखे सारखे असे कसले तुम्ही सेलिब्रेशन करत असतात, काहीच कळत नाही। डोंगरवाडीवरून आला म्हणून काय झाले, तो येणारच होता घरी। तर मृणई म्हणते की मम्मा तुला काय कळणार, कारण की हे आपल्या लोकांना आणि माणसांना भेटायची संधी असते। तर विजय म्हणते की मायाताई तुम्हाला नाही समजणार हे सर्व, म्हणून मृणई म्हणते की सर्वांनी यायलाच हवं। माया म्हणते की तू त्यांच्या बाजूने आमंत्रण देते का आम्हाला? तर मृणई म्हणते की प्रेम असले म्हणून सर्व बाजू ह्या सारख्याच असतात। काका म्हणतात की खरंच मृणई तू आमची सून शोभतेच, म्हणून सर्वजण तेथून निघलेले असतात। त्यानंतर इकडे गुंजाला खूप असे डुकल्या येत असतात। गुंजा विचार करते की मला दिवसा ढवळ्या इतक्या डुकल्या का येतात आणि का मला झोपेचे असे हे माझे अवस्था झाली असेल, त्या पार्सलवाल्याने काही बुकटी तर वगैरे मारली तर नसेल ना, आणि त्याला आतमध्ये घुसायचे असेल याचा ती विचार करत असते आणि ती झाडून घेता घेता डुकल्या सुद्धा घेत असते। गुंजा म्हणते की मला तर असे वाटत होते की हे पिक्चरमधलं सर्व काही खोटं असेल, पण मुंबईमध्ये आल्यानंतर आता समजले की हे सर्व काही खरे असते। गुंजा समोरील टेबलवरील पाणी घेते आणि चेहऱ्यावर शिपडते। तेव्हा गुंजा विचार करते की मला जर झोप लागली आणि पार्सलवाला आतमध्ये घुसला, घरामध्ये सुद्धा कोणी नाही आणि दागिने सुद्धा हे घरातच आहे आणि चावी सुद्धा नाही, आता काय करावे म्हणून गुंजाला टेन्शन येते। तेव्हा गुंजा म्हणते की दागिने जर किचनमध्ये ठेवले तर तो चोर अगोदर किचनमध्ये नाही जाणार, म्हणून गुंजा कपाटातील सर्व दागिने काढते आणि आपल्या ओढणीमध्ये ती घालत असते। किचनमध्ये येते तर गुंजा खाली पडते आणि ती झोपी जाते। तेव्हा दागिने सर्व खाली पडतात। गुंजाला पुन्हा जाग येते। गुंजा म्हणते की मला आता हे दागिने सांभाळून ठेवायचे, देवी आई तूच माझी मदत कर। तर घरातील सर्वजण हे बाहेर गुंजाला बेल वाजवत असतात, दरवाजा उघड। कबीर म्हणतो की ही मुलगी दरवाजा का उघडत नाही, म्हणून सर्वजण टेन्शनमध्ये येतात। तेव्हा विजयला फुलांची पिशवीची आठवण होते। मधू म्हणते की अगं कविता फुलांची पिशवी कुठे आहे? तर कविता म्हणते माझ्याकडे नव्हती। तर लगेच कबीर म्हणतो की आपण कुठे जंगलात राहतो का, भरपूर फुले मिळतील, नका टेन्शन घेऊ, पण अगोदर दरवाजा तर उघडून द्या। तर ऋषी म्हणते की तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी मृणईला ही मेसेज करते, मग ती घेऊन येताना फुलांची बॅग घेऊन येईल। तर लगेच कबीर पुढे होतो आणि दरवाजा उघडण्यासाठी गुंजाला आवाज देत असतो। तेवढ्यात मधूला हे लक्षात येते की तिच्याकडे चावी असते, म्हणून कबीर दरवाजा उघडतो। तर सर्वजण आतमध्ये येतात, गुंजाला आवाज देत असतात, मात्र गुंजा ही बाहेर येतच नसते।
कविता म्हणते की वर असेल, मी तिला बघून येते. म्हणून सर्वजण गुंजाला शोधत असतात. कबीर सुद्धा गुंजाला शोधण्यासाठी बाहेर येतो. रेशीम म्हणत असते की हिचं काय काम, उगच बावट कुठली घरामध्ये आणून ठेवली. कबीर बाहेरून बघून येतो, गुंजा तिकडे सुद्धा नाही. तर काका म्हणतात की अरे तिच्या रूममध्ये बघून ये. तर लगेच कबीर हा गुंजाच्या रूममध्ये येतो आणि कुठे गेली असेल, एखाद्या मोठ्या संकटात तर सापडली नसेल ना, आणि ती संकट परत माझ्या माथ्यावर तर येणार नाही ना. विजया खूप टेन्शनमध्ये येते आणि जीवाला घोर लावला, ही पोरगी कुठे गेली असेल. तेवढ्यात कबीर येतो. कबीर म्हणतो तिच्या रूममध्ये सुद्धा नाही. कविता येते. कविता म्हणते की वरच्या 2 रूमसुद्धा मध्ये मी चेक केले, तिकडे सुद्धा नाही. विजय म्हणते की अगं कुठे गेली असेल ही मुलगी. सुबोध आणि दुसरे काकासुद्धा घरी येतात. विजयाच्या लक्षात येते की मधू, तू तर जाताना म्हटली होती कपाटाची चावी मिळत नाही, मग दागिने आहे की नाही हे शोधून ये. तर मधू म्हणते की हो मी नक्की शोधून येते. म्हणून मधू कपाटामध्ये जाते. तेव्हा कपाट पूर्णपणे विस्कटलेले असते आणि दागिने तेथे नसतात. रेशीम म्हणते की आई तू नीट बघ, तू येथेच ठेवले होते ना. मधू म्हणते की हो मी येथेच ठेवले होते. म्हणून सर्वांना मोठा धक्का बसतो. तेवढ्यात लगेच कविता ही धावत येते आणि विजयाला म्हणते की आई दागिने पूर्णपणे गेले आणि कपाट पूर्णपणे विस्कटलेले आहे. तर विजयाला आणखीनच धक्का बसतो. घरातील सर्वांना खूप टेन्शन येते आणि गुंजा नेमकं कुठे गेली कुणालाच काही समजत नसते. विजया रडत म्हणत असते एक एक पैसा मिळून हे दागिने केले आणि ही मुलगी एका क्षणात ती घेऊन गेली. कबीर म्हणतो की काकी तू प्लीज शांत हो. विजय म्हणते की कबीर तू त्या मुलीला ओळख नसताना इथे घेऊन आला, मग आता तूच बघ काय करायचे ते. तर रेशीम म्हणते की आपण पोलिसात फोन करूया. म्हणून रेशीम पोलिसात फोन करायला लागते. कबीर म्हणतो की ताई 1 मिनिट तू जरा शांत रीतीने घे, आपण घरात पुन्हा शोधूया. रेशीम म्हणत असते की तोपर्यंत ती गाडी पकडेन आणि डोंगरवाडीला निघून जाईल. कबीर म्हणतो की आई मी जरा 1 मिनिटात येतो. म्हणून कबीर बाहेर जातो. त्यानंतर रेशीम ही खूप ओरडत असते आणि आता लगेच पोलीस येतातच. तर कविता म्हणते की अगं का पोलिसांना बोलवले. रेशीम म्हणते मी आता सर्वेश्वर मामांना फोन करून हे सर्व सांगते. कविता म्हणते की अगं नको, माया मामी गुंजाबद्दल कशा बोलत होत्या माहिती नाही का, आणि आणखीन त्यांचा गैरसमज होईल. रेशीम म्हणते की काय ग तुला त्या गुंजाचा इतका पुळका का वाटतो, मला तर खरंच तुझं हे अवघडच वाटतं. तर रेशीम ही कविताला टोमणे देत असते आणि जो काही सुबोध असतो तो रेशीमहून ओरडतो. तर लगेच रेशीम म्हणते की कायम बायकोची बाजू घेत असतो. तर काका ओरडतात आणि म्हणतात की येथे प्रसंग काय आणि तुमचे काय चालले. मधू देवाला हात जोडून नमस्कार करते. अरे देवप्पा गुंजाची यात काही चूक नसेल, पण ती दुसऱ्या संकटात अडकायला नको म्हणून देवाला प्रार्थना करते. इकडे कबीर हा गच्चीवर येतो आणि गुंजाला शोधत असतो. तेव्हा कबीरला समोर एका खांबाला टेकून झोपत असलेली गुंजा दिसते. कबीर गुंजाजवळ येतो आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा गुंजाला जाग येते आणि गुंजा म्हणते की साहेबा बरं झालं तुम्ही आलात, मी जे काही झाले तुम्हाला सविस्तर सांगते. म्हणून ती सांगू लागते की किचनमध्ये जो काही ही डब्बा होता त्यामधील चॉकलेट मी दुधामध्ये मिक्सळले आणि प्याले, पण मला तेव्हापासून जरा गरगरल्यासारखे होते आणि ते जरा कडू लागले मला. तर कबीर म्हणतो की चॉकलेट कुठे कडू लागतो का. गुंजा काही कसे बोलते ग तू. गुंजा म्हणते माझं जरा ऐकून घेता का तुम्ही. तर कबीर म्हणतो की सांग. तेव्हा गुंजा सांगू लागते की ते चॉकलेट मी प्याले आणि ते प्याल्यानंतर मला असे गरगरल्यासारखे झाले आणि घरामध्ये चोर आले होते. तर कबीरला मोठा धक्का बसतो आणि हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये गुंजा आपले जे काही बाडबिस्तार कपडे आहे ते घेऊन जायला निघते. कबीर तिला म्हणत असतो की गुंजा प्लीज जाऊ नको. तर गुंजा म्हणत असते की नशिबाने मी तुमची साथ दिली आणि तुम्हाला वाचवण्यासाठी मी इथे आले, पण काही राहिलेच नाही आता. तर तेवढ्यात मृण ही फुलांची बॅग घेऊन आलेली असते आणि हे सर्व बघते. तर कबीर गुंजाचे जे काही हे ते गाठोडे त्याला धरलेले असते. तर कबीर घाईने ते सोडतो. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.